तर काल पुण्यातून एक संतापजनक घटना ही समोर आली। खरं तर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार झाल्याची घटना समोर आलेली आहे। 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभे असलेल्या बसमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर येते। अशात नेमके प्रकरण काय आणि आरोपी नेमका कोण आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर खरं तर पहाटे 5:30 वाजता सुमारास पुण्यातील एसटी स्टँडवरती ही संतापजनक घटना घडलेली। 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती। त्या दरम्यानच बस स्थानकात ही घटना घडली। तर गुन्हा घडल्यावर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे असं नाव असून हा फरार झाला आहे, तर त्याचा शोध सध्या घेतला जातो। तर ही घटना घडली त्याआधी पाहिलं तर या तरुणीशी या नराधमाने चर्चा सुद्धा केली होती आणि तिला चुकीच्या बसमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता। मग एकूण नेमकं झालं काय आपण हे पाहिलं तर 26 वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने ही निघाली होती। तर स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती। तेव्हा एका अनोळखी इसमाने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असं सांगितलं। तर माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्या नराधमाला सांगितलं। मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवलं। तर स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस ही उभी होती, त्यामध्ये जाण्यास सांगितलं। तर त्यामध्ये पाहून तिने एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं। मात्र तू टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल असं या नराधमाने तिला सांगितलं आणि स्वतःसुद्धा बसमध्ये शिरला। त्यानंतर बसचं दार बंद करत त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला। तर हा घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून सध्या पोलिसांची विविध पथकं आरोपीचा शोध घेतात। दरम्यान या नराधमाचं नाव पाहिलं तर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे असून हा सराईत गुन्हेगार आणि त्याच्यावर याआधी सुद्धा गंभीर गुन्हे हे नोंद आहेत। तर चेन स्नॅचिंग यासारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत। तर पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध सध्या सुरू आहे। मात्र या घटनेने सध्या पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते। पण आता दरम्यान नेमकं काय घडलं एकूण घटनाक्रम पाहिला तरी तरुणी ज्या ठिकाणी बसली होती तिच्या शेजारीच आणखी एक व्यक्ती हा बसला होता। तर आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर हा व्यक्ती निघून गेला। त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे यांनी तरुणीशी गोड बोलून ओळख काढली। कुठे जाते ताई असं सुद्धा त्याने तरुणीला विचारलेलं। तर त्यावर तरुणीने आपल्याला फलटणला जायचंय असं सांगितलं। त्यावर आरोपी दत्तात्रय गाडे हा म्हणाला की सातारची बस तिकडे लागलेली आहे। त्यावर तरुणी म्हणाली की सातारची बस इकडेच लागते म्हणून मी इथेच बसले, पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागलेली आहे, मी तुला तिकडे घेऊन जातो असं सांगितलं। तेव्हा ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत गेल्याचं CCTV फुटेजमध्ये पाहायला मिळते। दरम्यान ही मुलगी बसजवळ जेव्हा पोहोचली तेव्हा अंधार होता, त्यामुळे तिला बसमध्ये चढायची की नाही असा प्रश्न पडला। त्यावर आरोपीने म्हटलं की रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत, तू वर चढून टॉर्चने चेक कर। त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा हा लावून घेतला। यानंतर आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग केला। अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून हा फरार झाला। त्यानंतर मुलगीसुद्धा बसमधून खाली उतरली। ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला। त्यानंतर मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर आता आरोपीचा शोध हा सध्या सुरू आहे। अशात पुण्यात घडलेल्या या संतापजनक घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा।